दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। परिसरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कालच्या राड्यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे। नागपूर शहरातील 11 परिसरांमध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपूरच्या महाल परिसरामध्ये 17 मार्च रोजी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर खोदून काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले। तिथे हिरवी चादर व औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा त्यांनी पेटवल्याची अफवा पसरल्यामुळे हिंदू व मुस्लिम समाज आमनेसामने आला आणि त्यातूनच तिथे तणावाचे चित्र निर्माण झाले। रात्री 7 ते 7:30च्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार या ठिकाणी निर्माण झाला। चिटणीस पार्क आणि भालदारपुरा या भागामध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाली। दगडफेक करणाऱ्यांना आवरण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तांनी कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू जाहीर केला। या परिसरामध्ये सकाळपासून तणावपूर्ण शांतता आहे। या परिसरामध्ये असणाऱ्या शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली। महाराष्ट्रात छावा चित्रपट प्रदर्शित होतो। क्रूर औरंगजेबाने संभाजी राजेंवर किती भयानक अत्याचार केला हे या चित्रपटातून जनतेने बघितले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये क्रूर औरंगजेब याच्या विरोधामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली। त्यानंतर बीजेपी आणि आरएसएसशी संलग्न असलेल्या प्रशांत कोरटकर तसेच राहुल सोलापूरकर आणि मंत्री राणे यांनी औरंगजेबाची कबर खोदा, त्यानंतर झटका हलाल मटन याविषयी त्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण होणे, अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राजकारण्यांना वेळीच व्यसन घालण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे। मात्र कुठेतरी देवेंद्र फडणवीस अशा भाजपच्या वादग्रस्त बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकारण्यांना पाठीशी घालत तर नाही ना, अशी जनतेमध्ये आता चर्चा निर्माण झाली आहे। हिंदू मुस्लिम समाज आमनेसामने येण्यासाठी आणि त्यांना प्रवृत्त करणाऱ्या भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या समाजघातकी राजकारण्यांना वेळीच आवरण्याची आता नितांत गरज आहे। नागपूरच्या दंगली सारखी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे। नागपुरात घडलेल्या हिंसाचार आणि दंगली सदृश्य परिस्थितीवर बोलताना नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता सर्व समाज बांधवांनी आपापसामध्ये एकोपा व शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले। नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये 33-34 पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे। काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे। पोलिसांवर दगडफेक झाला आहे। सोबतच 5 नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे। 2 ICU मध्ये आहे, बाकी सगळे डिस्चार्ज झाले आहे। जवळपास 45 वाहनाची तोडफोड झाली। नागपूर शहरामध्ये शांतता राखणे, सर्व समाजांनी नागपूर शहराला शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या, चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे। प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे। कोणी अफवा पसरवल्या, कोणी त्या ठिकाणी अफवाचा बजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे। काही ठिकाणी 163 कलमांतर्गत आम्ही तणावपूर्ण ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे। मला असं वाटतं की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो। कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही, पण ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे खरं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये सर्व समाजाने पुन्हा एकदा एकत्र येऊन, हिंदू असो मुस्लिम असो, सर्वांनी एकत्र येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावत आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना कोणी समर्थन करू नये। जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्याला कोणी सपोर्ट करू नये।
आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे। मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे जाणार आहे, संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना दिल्या आहे आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत, काही लोक जखमी आहेत, त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता पुढच्या काळामध्ये परिस्थिती निर्माण होईल त्यामध्ये मी लक्ष ठेवणार आहे। समाजकंटक कोण आहे, यांची काही ओळख पटली आहे का? नेमकं घटनेचं कारण काही कळलं का? 40-45 लोकांना पोलिसांनी डिटेन केलं आहे, अटक केली आहे। आता अजून काही लोक अटक होतील, पण मूळ कारण काय आहे, मूळ कारणापर्यंत पोलीस जोपर्यंत अंतिम कारणापर्यंत जात नाही तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही। घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।